पवार साहेब आता इथं आले, इथं ठिणगी पेटलेले आहे. त्याचं वनवेत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. आसपास जी मतं गेलेली आहेत विरोधात त्याचं ॲफिडेविट करून कोर्टात आम्ही देणार आहोत. प्रक्रिया किचकट ईव्हीएमची आहे, बॅलेटची प्रक्रिया किचकट नाही. बॅलेटची अतिशय सोपी नाही, क्रिया बॅलेटची आहे. प्रक्रिया- आज जर यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार मुख्यमंत्री असते आणि एवढ्या लोकांनी जर शंका उपस्थित केली असती तर त्यांनी राजीनामा दिला असता आणि सांगितलं असतं की खरं तर पुन्हा बॅलेटवर मतदान घ्या. 21 कोटी रुपये जानकर साहेबांनी तळ्यासाठी जयंत पाटलांच्या थ्रो दत्ता मामा बर्नेंना पुढे करून आणलेत का नाही आपल्या गावात? पण नसताना आणले. मला एवढा साधा मोबाईल आहे, मला ती मोबाईल सुद्धा चालवा येत नाही. मी बातमी ऐकायची असली तर माझ्या पाहिजे. आता याच्या पुढच्या कुठल्याही निवडणुका या ईव्हीएम वर होऊ देऊ नका आणि असा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे. चाचणी मतदान एक मिनिट प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. आपण पाहतोय या ठिकाणी तुम्ही इथलेच का सगळे इथलेच का? काय काय आता पवार साहेबांची सभा झाली, काय आता चाललंय काय नेमकं गावात तुमच्या? सर्व गाव एकत्र होऊन ईएमच्या विरोधात ह्या ठिकाणी बॅलेटवर मतदान घेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. सर्व गाव एक झालेलं आहे, महिला सगळे पुरुष मतदार गावातील. आणि पवार साहेबांनी आता इथं भेट दिलेली आहे, त्यामुळं त्यांनी आमचं म्हणणं गावचं जी मतं गेलेली आहेत विरोधात त्याचं ॲफिडेविट करून कोर्टात आम्ही देणार आहोत. पण ऐका ना, सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या की नेमकी गडबड कुठे झाली. ठीक आहे, मानकरवाडी गाव आहे, ईएमच्या विरुद्ध तुम्ही लढा देताय, गडबड काय झाली तर ती गडबड सांगा काय आहे. पाठिंब्याच्या काळात इथून उत्तर जानकरांना चांगल्या पद्धतीचं मतदान व्हायचं. मोहिते पाटलांना पण ह्यातून पहिल्यापासून चांगलं मतदान झालं नाही. आणि गावची लोकसंख्या किती? गावची लोकसंख्या 1800. बर बोला किती त्यांना मतदान झालं, पुढं काय ह्या वेळेस काय? ह्यावेळेस सगळ्या गावांनी त्यांना मतदान केलं होतं. विरोधात थोडाफार 20% गेलं असेल विरोधकाला, पण बाकी चांगलं मतदान झालं असताना अशा प्रकारचं घडलंय. त्यामुळे लोकांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिलं दुसऱ्या दिवशी की मतदान असं का झालं. एक अर्ज दिला आणि 2-3 दिवसात प्रक्रिया अशी लाभली की गावानं ठरवलं की आपण इथं बॅलेट पेपर मशीन घेऊन मतदान घेऊन शहानिशा करायची. आणि ती शहानिशा करायचं ठरवलं. मतदानाचे दिवस ठरला आणि त्या दिवशी सर्व गावकरी एकत्र आले. जवळजवळ 1400-1500 मतदार, पण 300 मतदार तर जागेवर पोचले होते सकाळी 8 वाजता. पण त्यांचं पोलीस प्रशासनाने सगळं मुडीत काढलं आणि मशीन तिथनं घेऊन गेले आणि विरोध केलाय, प्रक्रिया थांबवली. बरोबर. मला सांगा, पवार साहेब आले, बरं या इथे, बरं चला. पवार साहेब आले, आता कुठं वाटतंय का की बाबा कुठंतरी ह्यातनं मार्ग निघेल असं वाटतंय? 100% खरं आहे. पवार साहेब आता इथं आले, इथं ठिणगी पेटलेले आहे. त्याचं वनवेत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. आसपास आमच्या आता 5-50 गावात सुद्धा आंदोलन चालू व्हायला वेळ लागणार नाही. आता सध्या काय झाले, फक्त ही सुरुवात आहे. आता अभि पिक्चर आहे. म्हणजे आता मानकरवाडीतनंच पिक्चर सुरू झाला म्हणायचं. सुरू झाला मार्कडवाडी. मार्कडवाडीतून आपल्याबरोबर ताई, एक मिनिट, खासदार ताई आहेत. अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे इकडं. काय वाटतं ह्यात यश किती मिळेल? कारण ही सर्व प्रक्रिया किचकट वाटत नाही. हे बघा, प्रक्रिया किती किचकट आहे. प्रक्रिया किचकट ईव्हीएमची आहे, बॅलेटची प्रक्रिया किचकट नाही. बॅलेटची अतिशय सोपी नाही, बॅलेटची प्रतिक्रिया म्हणत नाही मी, ठीक आहे ना, पण आता हे परत किचकट प्रतिक्रिया ईव्हीएम हटाव आपला आता सर टॅगलाईन चाललेलं आहे. खरंच हे शक्य आहे काय? अशक्य काहीच नाही लोकांना. आज जर यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार मुख्यमंत्री असते आणि एवढ्या लोकांनी जर शंका उपस्थित केली असती तर त्यांनी राजीनामा दिला असता आणि सांगितलं असतं की खरं तर पुन्हा बॅलेटवर मतदान घ्या. पण हे लोक घेत नाही, कारण हे ईव्हीएमचं सरकार आहे. ईव्हीएमच्या मशीनवर बसून आलेलं सरकार आहे. ते मोदी सरकार असो किंवा इथे फडणवीस सरकार असो. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की लोकांच्या मनात शंका आहे. एका जरी मतदाराच्या मनात शंका असेल तर ते ईव्हीएम रद्द झालं पाहिजे. आता याच्या पुढच्या कुठल्याही निवडणुका या ईव्हीएम वर होऊ देऊ नका आणि असा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे. चाचणी मतदान, एक मिनिट, चाचणी मतदान घ्यायचं गावाने ठरवलं होतं. गाव एकत्र आलं, त्यांच्या गुन्हा दाखल झाला. कुठेतरी प्रशासनाचं यावर दडपण आहे असं वाटतंय का? आणि हे दडपण का असावं? दडपण याच्यासाठी आहे की खरं सत्य बाहेर पडेल ना. लोकांनी जर बॅलेट पेपर निवडून दिलं, खरं सांगितलं की आम्ही यांना मतं दिलेच नाहीये, म्हणजे ते बोगस मतदान आहे, हे ईव्हीएमचं बोगस मतदान आहे लक्षात येईल. त्यामुळे ते घाबरतायत, म्हणून प्रशासनाचा वापर करून गैरवापर करून घेत आहेत. इथून पुढे
इथून पुढे आता तुमचा लढा चालू राहील का? नाही, आता तर लोकांनीच आंदोलन हातात घेतलेलं आहे. लोक आता फक्त मार्कंडवाडी पुरता नाही, यांचा एक आदर्श मानून आता गावागावामध्ये लोकांचं म्हणणं आहे की आमच्याही गावात असं झालंय, आमच्याही गावात असं झालंय, आणि लोक आता रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तर लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि ही ठिणगी जी आहे ती याच मानकरवाडी गावातून ही पेटलेली आहे. आपण बघतोय. बाबा कुठलं गाव, कुठलं गाव? बचेरी बर बर, मग हे नाही का गाव? नाही, बर बर, तुमचं गाव कुठलं? मांडवे. कसं तुमच्या इथलं झालंय का बरोबर मतदान? कसं? आमच्या इथे असंच झालेलं आहे. जास्त मतदान ज्या आमदाराला झालं उत्तमराव जानकरला, हा. ती गाव सगळं 75% विजयदादाच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या गावात सुद्धा तिकडं विरोधकाला लीड गेले. ही मशीनचा फॉल्ट आहे असं सगळं गाव आमचं म्हणतंय. पण कुणाचं चालतंय तेव्हा? चालून देत नाहीत ही लोक. चालून देत नाहीत ही लोक. म्हणजेच प्रशासनाचा काय दबाव वाटतोय का? प्रशासनाचा 100% दबाव आहे. कारण जे मतदान झालंय कोणत्याही गावात असेल, आता आमचं गाव आहे बचेरी, माळशिरस तालुक्यामध्येच. बचेरी गावामध्ये 1750 पोलिंग झालं. 1750 मध्ये आम्हाला अंदाज होता की साधारणपणे 150 ते 200 मतं जातील ह्या कमळाच्या उमेदवाराला. पण प्रत्यक्षात उलट झालंय. तिथं 1100 मतदान उत्तम जानकर साहेबांना मिळलं आणि 550 मतदान त्या कमळाच्या उमेदवाराला मिळलंय. तर ते आम्हाला मान्यच नाही. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतनं पण ठराव केलाय. आमची सुद्धा फेर निवडणूक घेण्याची इच्छा आहे आमच्या गावाची. त्यामुळे आमच्या गावातर्फे आम्ही सगळीच इथं आलेलो आहे. आम्ही आता ठराव दिलेला आहे गावाचा. पवार साहेब आले, आता मार्ग निघेल वाटतंय का? निघल हा? हो, मार्ग निघालाच पाहिजे. बर, तुमचं गाव कुठलं म्हणलं? बचेरीच आहे. मग ती सरपंच सदस्य आहेत सगळे. बर बर, कुठं तरी गडबड वाटते का? लय गडबडन कुठून तरी काय हा. लय मोठी भानगडन. मग आता प्रशासन, तुम्ही सगळे एकत्र आला, प्रशासन दबाव टाकते ना, हा, गुन्हा दाखल करतात. मग आता कसं करायचं? नाही गुन्हा दाखल त्यांनी जे योग्य निर्णय दिला पाहिजे. हो, योग्य निर्णय दिला हा, पाहिजे. गुन्हा नाही दाखल केला. नाही बरोबर. तुमचं गाव कुठलं? बचेरी. सरपंच आहे. बघा हे मुख्य हे आता प्रतिक्रिया म्हणता येईल. या पुढे या. हे सरपंच आहेत बघा, बचेरी गाव. कुठले उपसरपंच? बरं, आता हे सरपंच आणि उपसरपंच आहेत. कसं असतं, गावाची सगळी स्टॅटिस्टिक ह्या लोकांना माहिती असते. योगायोगाने ते भेटले. तुमच्या गावची लोकसंख्या झाल्या सांगा, आणि खरंच गडबड वाटते का? साहेब आमचं 1700 पोलिंग झालंय आणि 1750, आणि आम्हाला वाटत होतं 1500 जानकर साहेबांना पडतील आणि 200-250 तिकडे जातील. पण आमच्या सुद्धा फार मोठा घोळ झालेला आहे. आणि तुम्हाला एक सांगू साहेब, माझी एक विनंती आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, ज्याला कर नाही त्याला डर कशाला? तुम्ही योग्य आहे ना, मग जानकर साहेबांचे आव्हान दिले, तुम्ही का स्वीकारत नाही? जानकर साहेब किती मन मोठा आहे बघा. आमदार एकतर 40 वर्ष त्या माणसानं संघर्ष केला, आणि आज ती माणूस आमदारकीवर लात मारायला तयार आहे. फक्त कोणासाठी? की जी चुकीची प्रवृत्ती आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सकाळ नाही पाहिजे, जी चुकीचे चालू आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी जानकर साहेब पदाचा त्याग करायला तयार आहेत. मग तुम्ही जानकर साहेबांचं आव्हान स्वीकारा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. आमदार मतपत्रिकेवर घ्या, बॅलेट पेपर मतपत्रिकेवर तुम्ही मतदान घ्या. जर तुमच्यात हिंमत असेल तर आमच्या जानकर साहेबांचं आव्हान स्वीकारा आणि या डबल दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आणि राम सातपुते जे सांगतात ना, कामं केली. अहो, तुम्ही आमदार होता, काम करायसाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलं. कितीचा आकडा? 21 कोटी. 21 कोटी दिला धुरळ्यानं आम्हाला दिवसाना. धुरळ्यानं वाटलं दिवसाना. आता विकास केला असेल की पैसे दिले म्हणले विकास केला असेल? कसं नाही कसं आहे, धुरळ्यानं बघा कापडून आम्हाला दिवसाना आणि रुमाल बांधून आलो. धुरळा आम्ही विकास कसला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, मी बचेरी गावचा 21 कोटी रुपये जानकर साहेबांनी तळ्यासाठी जयंत पाटलांच्या थ्रो दत्ता मामा बर्नेंना पुढे करून आणलेत का नाही आपल्या गावात? हो, पद नसताना आणलेत. मग काय राम सातपुते सांगतात काम केलं. तुम्ही तर कामासाठी तुम्हाला निवडून दिलत ना, बरोबर आहे? तुम्ही काम केलं मान्य आहे, मी मान्य करतो. पण तुम्ही काय वेगळं केलं नाही आणि आयर केला नाही. आम्हाला तुम्हाला काम करण्यासाठी आम्ही निवडून दिलत, आणि काम पद नसताना चेअरमन साहेबांनी कामं केलेत. आता 5 वर्ष चेअरमन साहेबाकडे म्हणजे जानकर साहेबाकडे पद आहे. आता बघा किती अजून तुमच्या डबलीनं काम करतात, आणि तुम्ही सांगताय ना निधी देणार नाही, हे करणार नाही. भारत देश म्हणजे काय तुमची जहागिरी नाही. लोकशाहीनं प्रत्येकाला निधी मिळवण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे. तुम्ही तसलं बेताल वक्तव्य करू नका. मार्केटवाडीच गावचं आता इथं सध्या कोण आहे का? मार्केटवाडी गावचं. बरं, बचेरी गावचं. बरं, मार्केटवाडी गावचं कोण आहे? या बरं इकडे, सदस्य आहे तुम्ही
तुमच्या गावामध्ये साधारण 21 का 22 कोटी रुपये दिले म्हणतायत. ईव्हीएमची गोष्ट बाजूला ठेवा आता. तुम्ही त्यांना समजा आता त्यांना जास्त मतदान तुमच्या गावातून पडलं असेल, त्यांचा दावा आहे की मी विकास केला म्हणून जास्त पडले. कुठं केला विकास? काहीतरी 21 का 22 किती कोटी सांगितले त्यांनी? 22 कोटी सांगते ते, पण कुठं विकास दिसतोय तुम्हाला गावात? कुठं तो अशा मारुती सोडला तर दुसरा विकासच नाही कुठं. तिथं फक्त ही केलं, मंगल कार्यालय केले आणि बोटिंगची सोय केली, दुसरं काहीच नाही. दुसरा विकास कुठे आहे? गाव सगळं चिल्लर आहे, सगळं रस्ते सगळं खराब आहेत, लोकांची जायची यायची वांदे आहेत, ऊस जात नाही आमच्या कारखान्याला नीट, एवढी रस्त्याची बेकार अवस्था आहे. विकास कुठे आहे तेव्हा? ते बी विषय झाला 20ला मतदान झालं, 20ला मतदान झालं, 23ला मतमोजणी झाली. आता शेतकऱ्या दारावर पाणी जायना गेले. म्हणजे ही भाजपचं कार्यकर्ता आहे, असा आहे का कार्यक्रम? असा विषय आहे महत्वाचा. म्हणजे बर मग आता तुम्ही सगळे एकत्र आलता, तुम्ही पण त्यावेळेस होता, आम्ही सोशल मीडियाला भरपूर पाहिले. तुमच्या गुन्हे दाखल झाले दादा. मग आता हे लढाव थांबवायचा का चालू ठेवायचा? चालू ठेवायचं. पण गुन्हे दाखल होते होऊ द्या ना, काय होतं गुन्ह्याला? ते असंविधानिक आहे असं म्हणताय. पण दावा ना कसं संविधानिक आहे ते दावा तुम्ही. आम्हाला नुसतं कागदपत्री गुन्हे दाखल केलेत, आम्हाला फोन नाही पोलीस स्टेशनचा, काय नाही. आणि लोक भेट नाहीत गुन्ह्याला. याला हे दडपशाही म्हणायचं? नाही दडपशाही कशी नाही, हे आता गुन्हा दाखल ही नुसतं गुन्हा पोकळ दाखल कशी दडपशाही? नुसतं कशी दडपशाही होणार? नुसतं नॉर्मल दावा लिहून घेतलेली. असू दे, त्यांचं म्हणणं आहे समजा. असू दे, हा, बोला. एक गावकऱ्यांना भीती दाखवायचं काम आहे. गुन्हा नाही 353 हे आम्ही 353 असं सारखं काहीच केलंच नाही ना. त्याच्यामुळे असं भीती दावून किंवा हे करून की हे दडपून टाकायचं आंदोलन असं चालू आहे त्यांचं काम, दुसरं काहीच नाही. आता पवार साहेब आलते, सर्व ज्येष्ठ लोक तुमच्या इथं आलती, त्यांनी सांगितलं बा आम्ही संसदेत तुमचा प्रश्न मांडू. कुठंतरी मार्ग निघेल असं वाटतंय? 100% आम्हाला सर्व जनतेला अपेक्षा आहे की 100% मार्ग निघेल. कारण ही घटना त्या पद्धतीत झाली आहे की बॅलेट पेपर पोस्टिंग बॅलेटवर तुम्ही टक्केवारी बघा आणि ईव्हीएमची टक्केवारी बघा, ह्याच्यात किती तफावत जाणवते. तुमच्या गावात माझ्याकडे थोडी आकडेवारी आहे, कितीने म्हणजे इथं काय आकडेवारी, कोण प्लस मध्ये? इथं राम सातपुते प्लस मध्ये. बरोबर. मी मुद्दा म्हणून ही आकडेवारी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. एकंदरीत जर टोटल केली 2014ला 300 मताने प्लस होते ते, 2019ला 300 मताने प्लस होते, 24ला लोकसभेला 466 मताने होते. तर यावेळेस मात्र ते मायनस मध्ये गेलेत. आणि म्हणून कुठंतरी या गावकऱ्यांची पाल चुकली मनामध्ये की कुठंतरी यामध्ये ईव्हीएमचा दोष असू शकतोय. आणखी कुठलं कारण आहे की ज्याला तुम्हाला ईव्हीएम मध्ये दोष आढळतोय, असं काय आहे नेमकं? नाही, कारण असं आहे की आम्ही गावकरी सगळे बसल्यानंतर आम्ही म्हणलं हे मतदान गेलं कुठं एवढं, 500 मतदान जायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी 1003 मतदान गेलं. मग आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की काहीतरी ईव्हीएम मध्येच घोटाळा आहे की बाबा आपण मतं तर जानकर साहेबाला केली ती आणि मतदानाचं लीड तर वाढलंय रामभाऊ सातपुतेंचं. तर त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतला की काय नाही, आपण पडताळणी करू की बाबा बॅलेट पेपरवर मतदान करून बघू की आता मतदान कुणाला जात जाते. मग आता यानंतर कसं काय? चला शेवटचं. आणि कुणाला बोलायचंय का? आहे का कोण? महिला आहेत का? महिला बरं, तुम्हाला बोलायचं या इथं. चला, काय आता पुढं कसं करायचं? आला आता पवार साहेब सगळे आले, त्यांनी सांगितलं आम्ही संसदेत मांडू. संसदेत पण आता त्यांचं संख्याबळ कमी आहे, चालेल असं वाटतंय का हे पुढे सगळं त्यांचं? ही चालणार. आमच्या गावात निर्णय घेतलेला हे आम्ही चालवणार आणि चालवणार. की साधं सोपं की हे जनतेच्या समोर मी मांडतो की आम्ही साधी माणसं आहे, आम्ही काय अशी लय शिकलेली सवारलेली किंवा मला हे का साधा मोबाईल आहे, मला ती मोबाईल सुद्धा चालवा येत नाही. मी बातमी ऐकायची असली तर माझ्या पोरांकडे लावून घेतो ना ऐकतो. एक तर साधे माणसं आहे आम्ही. तुम्ही सांगा 1000 रुपयाचे सुट्ट पैसे जर आपल्याला बंडल दिला बँकेतनं तर आपण साईडला जाऊन मोजत बसतो. आपल्याला शंका समजा आली, फसला आपल्याकडं, आपण साधी माणसं आहे बाबा, एखादी नोट त्यातनं ही झाली तर आपण काय करतो, ते मोजून घेतो पैसे. तसं आमच्या गावच गाव बसून सगळे म्हणायचे आम्ही मतं दिलेत जानकर साहेबाला आणि मतं गेली कुठं. मग आम्हाला त्याचा अधिकार नाही का ती मतं मोजून बघायचा किंवा ती मतदान करायचा? तुम्ही सांगा की बाबा जनतेनं सांगावं की आपण पैसे मोजून घेतो, सुट्ट पैसे असलं तर खिशात घालतोय, चाचणी करतो, थोडक्यात करतोय. हा, कुठल्या बी गोष्टीवर शंका काढायसाठी परत आपण बघतोय आणि हीच का बघायचं नाही? पण ती म्हणतात की आता आम्ही एवढा निधी दिला म्हणून लोकांनी आम्हाला मतदान. अहो, कशाचा निधी आहे, कुठं निधी आलाय, कुणाला दिलाय, गाव म्हणतंय का? एक जणांनी म्हणलं गावाला निधी दिला म्हणजे काय सगळ्या गावानं म्हणलं पाहिजे काय एकट्यानंच म्हणायचं निधी दिला? एक जण म्हणलं तर ही
सक्सेस होऊ शकत नाही, सगळ्यांना म्हणावं लागतं आमच्या गावाचा निर्णय आम्हाला मतदान ते बाबा आमचं जसं आहे तसं घेऊन द्यावं. आणि ही पोलिसांनी ही सगळं आम्ही काय कोणी बारक्या पोरानं सुद्धा का आमच्या कुठं काय केलेलं नाही, ती सगळीच गोळा होते ती ना आम्हाला. आणि त्याच्यामुळे ह्या दबावाखाली माणसं मताला आली नाहीत. जेवढी दाडशी माणसं होती आम्ही म्हणलं चला बाबा नो काय होत नाही, आपली हाय ती बघू, काय झालं तर आत बसू. मी तर स्वतः घरी सांगून आलतो माझ्या मंडळीला आईला, माझी आई 98 वर्षाची आहे, तिला म्हणलं मी एकटाच आहे, माझं वडील बी वारले, तरी मी म्हणलं आलू तर तुमचा नाही तर मी जनतेचा. डायरेक्ट सांगणार तुम्ही इथं थांबतो माझ्या आई घरी, तिला विचारा म्हणलो का नाही. ह्या गोष्टीवर लक्षात घ्या की हे जे गाव आहेत किंवा हे जे नागरिक आहेत ते नागरिक ईव्हीएम च्या विरुद्ध आणि बॅलेट पेपरवर मतदान होण्यासाठी खूप आग्रही आहेत. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहे ना ते ठिकाण आहे शरद पवारांची या ठिकाणी सभा झालेली होती. आपण बघतोय गावागावात असे बॅनर लागलेले आहेत की ईव्हीएम हटाव देश बचाव. हे बघा बॅनर, तुम्ही हे बॅनर लागले, शेजारीच बॅनर बघा देवेंद्र फडणवीस साहेबांचा लागलेला आहे, तो मुख्यमंत्री पद विराजमान झाल्याबद्दल राम सातपुते साहेबांनी लावलेला आहे. त्या ठिकाणी त्याच्या बाजूला पवार साहेबांचा. पण हा बॅनर आपल्याला सांगतोय की हे गाव आहे ते आग्रही आहे बॅलेट पेपर मतदान घेण्यासाठी. बरोबर का? बरोबर आहे का चुकीचं आहे? पवार साहेब आलते की असू दे की, पण आपल्याला नाही तसलं कळत नाही म्हणतात. बरं काय म्हणतात? काय म्हणतात बॅलेट पेपरवर आणि इथून पुढे निवडणूक गाव आता ठाम आहे का या गोष्टी? हो ठाम आहे, ठाम पूर्णपणे ठाम 100%. बर आता तुमचे आमदार साहेब म्हणतात की आम्ही राजीनामा देतो, परत एकदा बॅलेट पेपरवर झालं नाही, पाहिजे. आमदार साहेबाचं- किती विश्वास आहे तुम्हाला होईल असं वाटतं हे? नाही होणार ना, 100% होणार ना. होणार. चला एकंदरीत आपण बघतोय की ह्या सर्व गावकऱ्यांना आशा आहे की कुठंतरी हे सर्व जे मतदान प्रक्रिया आहे, येणारी मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर मतदान होईल या अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठंतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या मनातली शंका जी आहे ती दूर झाली पाहिजे, असंच एकंदरीत या सर्व लोकांचं म्हणणं आहे. आज पवार साहेब आलते, त्यांनी सर्व ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, ग्रामस्थांची खतखत ऐकून घेतलेली आहे आणि पुढं संसदेत आम्ही प्रतिनिधित्व स्वरूपावर आम्ही ते पुढं मांडू असंच पवार साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळात कशा पद्धतीने घडामोडी घडणार आहेत, मानकरवाडी गाव जसं आता महाराष्ट्रात देशात नाही तर जगाच्या नकाशावर आता कुठंतरी दिसायला लागलेलं आहे. पुढच्या घडामोडी काय होणार आहेत हे आपण बारीक लक्ष ठेवून असणार आहे. तुर्तास इथंच थांबतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, मानकरवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.